Hello, sir. Hello, Jitendra, sir. Hello, sir. आवाज येत नाही. Hi all, good morning. Good Am I morning. audible? Am I audible? Yes, sir. Okay. So now as you have got the base of the basic testing, so now we can pick up the things, okay? Any doubt till now? No, Anybody? sir. Okay, fine. So when coming to the software development, as I told you, there are basic traditional model that is called as the waterfall model, okay? Then comes the rapid application development model. In waterfall model, every step is being executed as a rule. You cannot skip, but the only thing is you cannot go back to the previous stage, or if you want to go back to the previous stage, that is very difficult. That is very difficult because you will have to start the journey into the reverse manner. Similar to the waterfall, when the water falls from the waterfall, at that particular moment, it may be mountain or it may be at a very height. You cannot transport the water back to the top where the water is coming. बरोबर ना? पाणी जिथून पडतंय, डोंगरातून पडतंय, दरीतून पडतंय, दरीमध्ये पडतंय, दरीमधून तुम्ही परत पाणी वरती घेऊन जाऊ शकता का? घेऊन जाऊ शकता, पण त्याच्यासाठी खूप मेहनत लागेल, त्याच्यासाठी मोटर लागेल, या सगळ्या गोष्टी लागतील. पण नॉर्मली ही गोष्ट चालत नाही. हा कुठं आहे, मी हे नाही म्हणत आहे की वॉटरफॉल मॉडेल चांगला नाहीये, मैं ये बिल्कुल नहीं बोल रहा हूँ कि वॉटरफॉल मॉडल अच्छा है. इट्स वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट मैनेजमेंट मॉडल टिल नाउ. द ओनली थिंग इज whatever. Yes, जितेंद्र सर बोला. सर अजून कोणतरी लेफ्ट झालंय. हॅलो, अजून कोणतरी लेफ्ट झालंय म्हटलं. शंतन मला वाटतं. ओके, फाईन. सो त्या केसमध्ये काय होतं की इन दी वॉटरफॉल मॉडेल मी सांगितलं, कारण वॉटरफॉल मॉडेलवरती आजही तुम्हाला क्वेश्चन्स येतील. सो बेसिक त्याच्यामध्ये काय, तुम्हाला फोटोज पाठवून देतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये, ठीक आहे. नो वरीज अबाउट दॅट. मग आलं, काही लोक रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट म्हणत होते. व्हॉट इज रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट? रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलप आजही वापरलं जातं, रॅड म्हणतं. इनफॅक्ट तुमचे मी तर त्यातला नाहीये, पण पायथन आजही वापरलं जातं रॅड साठी. जितेंद्र सर वुड बी द राईट पर्सन टू टेल यू अबाउट दॅट. मग रॅपिड ऍप्लिकेशनला डेव्हलपमेंटला दुसरं नाव काय आहे? DSDM, डायनॅमिक स्टेट डेव्हलपमेंट मॉडेल. सो ह्याच्यात काय असायचं की सगळे लोक ऍट अ टाइम डेव्हलपमेंट करायला प्लस त्याच्याबरोबर टेस्टिंग करायला पण असायचे. इफ इट वर्क्स, नथिंग लाईक दॅट, इट्स अ मॅजिक वंडर. पण जर नाही जर झालं तर त्याच्या एवढं वाईट परिस्थिती काय नसायची, कारण त्याच्यामध्ये सगळे बग शोधणं सगळ्यात टफेस्ट काम होतं, ठीक आहे. देन agile methodology ali. Into the year 2000, some of the people went for vacation. They thought how to improve the waterfall model or how to improve the project management. मग त्यांनी काही रूल्स फायनलाइज केले. त्यांनी बघितलं आपण एक ट्रायल अँड एरर बेसिस वरती पण बघू आणि जे सुटेबल असेल ते रूल प्रिपेअर करू. मग कसं? सो व्हॉट दे डिड इज दे introduce the client at every stage of the development, right from the project initiation, requirement gathering, design, development, testing, okay, then the release,
then the maintenance, deployment, release, maintenance. Maintenance नंतर पण client आहे, मग client representative आहे. So because of this what happened, there came the transparency. मला सांगा प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही clientला इन्व्हॉल्व केलं, हा डेफिनेटली काही लिमिटेशन्स आहेत. You cannot reveal all of the things like certain secrets to the client. Yes or no? काही secrets असतील? Yes. काही तुम्हाला शिकायचं असेल, there would be some topics that you need to revise yourself, you need to learn yourself. Those things will not be disclosed to the client. Now this, all of the things, this is called as agile. Now what is the basic meaning of agile is to take quick decisions, Another important definition of agile is itself is instability. Now tell me, agile model, you must be aware of it. Agile मध्ये तुम्ही requirement पण gather करताय, तुम्ही क्लायंटला केटर पण करताय, तुम्ही डेव्हलप पण करताय, सायमल्टेनियसली तुम्ही टेस्टिंग पण करताय, राईट. त्याच्याबरोबर तुम्ही रिपोर्टिंग पण करताय. पॅरलली बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. नेक्स्ट थिंग इज, क्लायंट म्हणतो मला 5वा फीचर लवकर डेव्हलप करून पाहिजे. The client representative comes in and tells, okay, the competitor is launching this particular feature. I need the 5th feature to be developed as early as possible and we will have to release it. We have to make changes with the requirements. Yes or no? हो का नाही? Requirement change होतील का? Requirement change झाले. Requirement change झाले की development change होणार का? Yes. Development change झाले की testing पण change होणार. टेस्टिंग चेंज झालं की तुमचं रिलीज सायकल पण चेंज होणार. डेट्स नाही चेंज होणार, अप्रॉक्सिमेटली रिलीज सायकल तीच राहणार आहे, पण तुमचं जे रिलीज MVP, मिनिमम वायबल प्रोडक्ट्स जे रिलीज करून तुम्ही देताय ते चेंज होते. This brings the instability, but it is a constructive instability or positive instability. Yes or no? Yes. Now, based on this, yes or no? सगळे युवराज कळतंय का? कार्तिक, शंतनू? Yes sir. Now, आज वरुण जॉईन नाही झाला, आता रेग्युलर असतो तो, मे बी जॉईन होईल थोड्या वेळात. ओके, नेक्स्ट इज, नाउ डिपेंडिंग ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक और डिपेंडिंग ऑन दिस पर्टिक्युलर अजाईल मेथडॉलॉजी, कोणी कोणी त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस आणले. Some of the people are so intelligent, or some of the people thought in a very little bit different manner that they added something to the agile. आपण म्हणतो की एक outer layer टाकलं, त्याला outer crust टाकलं. So what was it when it comes to the DevOps? ठीक है, example घेऊ आपण DevOps. What is DevOps? It's similar to agile methodology. It is based on agile methodology, but in agile in DevOps what they did is they created a dev team. Like what is dev team? Development team plus testing team. They made it as a core team, and then they introduced ops team. Now ops is operations. Everybody who is related to the project falls into ops team. It may be HR, it may be procurement, it may be purchase, it may be IT, it may be ITSM, it may be the call center also. Because everybody is some or the other way coordinating with the dev team or coordinating with the project. Their input is important. Now take an example of a communication manager. Have you heard of a person called as communication manager? Yes? Yes or no? Yes. Yes. Now, this particular person, what is his requirement? You may say this is a development project. You may say this is a testing project. I am working into testing domain. IT people will develop those things. ITSM people will develop the infrastructure related. The support people will provide the support. Procurement people will purchase those things. Purchase people will look after the payment of the things. Finance team will look after the budget of the things. HR people will look
after the required resources, human resource into the overall thing. Scrum Master would be the person who would be making all the things available. Product owner would be the person who would be providing all of the things with respect to the project, user stories and everything. Now where does the communication manager come into picture? The communication manager would be the person who would make the communication work between all of the people whom I just mentioned, all of the teams where I have mentioned all of these things, right? So his team would be responsible for the primary communication, interpersonal communication, intrapersonal communication. I'll give you an example. Now when you send the mail, do you send the mail to everybody into the organization or to all of the people? Yes or no? Do you send it to everybody? Do you send it to everybody into the organization? सगळ्यांना पाठवता का मेल? No, sir. Important communication त्यांच्या बरोबर करायचं. आपण कन्सर्न्ड पर्सन मे पीपल. बरं, एक सिंपल उदाहरण घेतो मग त्याच्यावर जाऊ. Now this is a Google Meet call, right? Jitendra sir has made this a closed call. Now what do you mean by closed call? He has sent you specific links. You people can only join, but he can make it also as an open call where anybody and everybody can join to this call. करू शकतील ना? Yes. मग त्या केस मध्ये काय होऊन जाईल? कम्युनिकेशन चेंज होईल. The way we will have to communicate or the message will reach to the other people will change automatically. Yes or no? Yes. Similar to this, if we consider the mail, तुम्हाला काही ग्रुप्स मध्ये ऍड केला असेल ईमेलच्या, ओके, मे बी तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड असेल, कम्युनिकेशन रिलेटेड असेल, मे बी रिपोर्टिंग ग्रुपला असेल, मे बी काही दुसरे अजून ग्रुप्स असतील. यू वुड बी पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ग्रुप. बट इफ आय tell this or if I send the message and reaches to each and every Tom, Dick, Harry into the organization, what will happen? The secret information or the confidential information can reach anybody. It will reach to the people who are not important. Yes or no? They can utilize that message in a very different manner. They can spread the rumors, they can tap the important information, sell it to the competitor. Anything can happen because communication is the backbone of the organization. And in this particular case, the communication manager will make sure that the communication happens within the concerned people. So able to connect how all of the people are coming together. Yes or no? Yes. Yes, sir. Similarly, Kanban would be there. Now what is Kanban? Kanban is where I just represent what has been under progress, or I would say the status of the project. मला सांगा, एखादा ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करताय, त्याच्यावरती एक प्रोग्रेस बार येतो. येस, स्टेटस बार, प्रोग्रेस बार. नाही तर गुगल वरती, गुगल प्ले वरती गेले, तुम्ही एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताय, व्हॉट विल हॅपन टू दॅट? एक राऊंड असतो आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज ते कव्हर करत जातं. येस ऑर नो? ब्लू लाईन. येस ऑर नो? नाउ व्हॉट डज दिस इंडिकेट? प्रोजेक्ट काय होतोय? कव्हर होतोय. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. So similarly, I'll have to tell this to everyone concerned people into the organization. Okay? Next. आता ह्याच्यामध्ये जर मी ह्यालाच column wise घेतला, total number of bugs which are being opened, bugs which are work in progress, bugs which are being closed, bug which will not be closed for certain reason, bug which is under the deferred position, and n number of columns. Deferred position म्हणजे काय? मी बग म्हणतोय आणि जितेंद्र सर ऍज अ मॅनेजमेंट म्हणतात हे बग नाही, मला सेटलमेंट वरती यावं लागतं. होऊ शकतं का असं? होऊ शकतं एखाद्या वेळेला. कॅन इट हॅपन that you say it is a bug as a tester, but
the management or the development team say, no, this is not a bug. It can happen. That is called as deferred state. That is called as deferred state. Yes? समजते? What is deferred? I'll let you know further. आता फक्त थोडं वेळ आठवण ठेवा. ठीक आहे? मग मला सांगा, एक व्हाईट बोर्ड घेतलं, त्याच्यामध्ये मी टोटल नंबर ऑफ बग्स आर 10, टोटल नंबर ऑफ बग्स वर्क इन प्रोग्रेस आर 5, 2 आर ओपन्ड, 3 आर अनटच्ड, टोटल नंबर झाले 10 बग्स. तुम्हाला लगेच कळालं का स्टेटस काय? 3 बग्स पेंडिंग आहेत, पट दिशेने कुठल्या तरी टेस्टरला त्याच्यावर टाकून दिलं. येस और नो? येस और नो? now every bug is being handled. Yes or no? मग क्लायंटला दाखवायला पण सोपं पडतं. So this is nothing but Kanban. This is nothing but the Kanban. Okay? बरं, प्रत्येक गोष्ट झाल्याच्या नंतर त्याचं स्टेटस चेंज होतं. फॉर एक्झाम्पल, समथिंग वुड बी इन टू डू लिस्ट विच इज पेंडिंग. समथिंग वुड बी इन WIP. व्हॉट इज WIP? वर्क इन प्रोग्रेस. लिहून घ्या शॉर्ट फॉर्म. तिथं असंच म्हणतात, number of total number of bugs in WIP. Now you'll have to tell what is the number of total. Now WIP म्हणजे काय? Work in progress. Number of bugs closed, number of bugs opened, reopened, अशी लाईफ सायकल पूर्ण त्याच्यात येते. राईट? सो दिस इज व्हॉट आय वुड से Kanban. मग पुढे येतं क्रिस्टल. कलर्स वरती हेच. आता जे प्रायोरिटी बग्स आहे त्याला मी लाल कलर देणार. एक इमॅजिन करू आपण, लाल कलर इम्पॉर्टंट. मग त्याच्यानंतर जे त्याच्यापेक्षा लिस्ट इम्पॉर्टंट असेल मी त्याला ऑरेंज देईल, त्याच्यापेक्षा लिस्ट इम्पॉर्टंट असेल त्याला मी येलो देईल, त्याच्यापेक्षा आणि जे पास झालेले त्याला मी काय करेल? ग्रीन कलर. सो डोंट गेट कन्फ्युज्ड आयदर विथ कलर्स और विथ रिस्पेक्ट टू द क्रिस्टल नेम. क्रिस्टल नेम रेड मध्ये कुठला असेल? रेड मध्ये तुमचं माणिकला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, बोटामध्ये घालतो त्याच्यामध्ये. और ग्रीन एमराल्ड असेल, येलो असेल तर येलो एमराल्ड, अशी नावं दिलेली असतात. सिमिलर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ओके, व्हेरी सिमिलर. थोडासा डिफरन्स असेल त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन दी कलर. मग मला सांगायची गरज नाहीये कुठला इम्पॉर्टंट आहे आणि कुठला लिस्ट इम्पॉर्टंट आहे. गॉट इट? एनी डाऊट इन दॅट? येस? नो सर. मग त्याच्यानंतर येतं तुमचं DSDM. DSDM मध्ये काय? इट इज व्हेरी सिमिलर टू दी what I would say is rapid application development. All will jump on that particular feature and they will develop it. But the only thing with respect to this is nowadays everything is being noted down. Everything is being noted down. Now what is noted down? Everything. Like तुम्ही कुठला युजर स्टोरी घेताय, तुम्ही कुठलं टेस्ट केस डेव्हलप केली, सगळं लिहायचंय सेंट्रल रिपॉझिटरी. त्याच्यामुळे काय होतंय, उद्या जरी बग आले त्याच्यामध्ये तरी सगळी लोक त्याच्यावरती पटदिशीने डिकोड करतील आणि त्याच्यामध्ये डिबगिंग करतील. सो विच इज मच फास्टर अँड मच इझियर टू डेव्हलप अँड टू test. For this, there is a particular person called as DSDM coach. DSDM coach. हे सगळे करतात. मग याच्या मी तुम्हाला सांगितलं लिनियर सांगितलं आणि सिक्वेन्शियल सांगितलं. राईट? लिनियर, सिक्वेन्शियल किंवा आयट्रेटिव्ह. All of the agile methodology is iterative. Okay? Iterative or iterative. And all of the things related to the waterfall model which will go step by step, that is nothing but the linear or sequential. एकानंतर एक केलंच पाहिजे, नाहीतर मग सगळ्या गोष्ट चुकतं. आणि हे तुम्हाला माहिती इम्पॉर्टंट गोष्ट कुठून घेतलेली आहे माहिती तुम्हाला? प्रत्येक गोष्ट ही मेजरली मी तुम्हाला नेहमी एक्झाम्पल्स देतो, किचन मधून, ऑटोमोबाईल इंडस्ट्री याच्यामधून घेतो. मला सांगा, तुम्ही इंजिन डेव्हलपच झालं नाहीये, बोनेट किती साईजचं होईल कळेल का तुम्हाला? कळेल का? डिकी कळेल? टायरची साईजच तुम्ही बनवलेली नाहीये, तुम्ही त्याचं रिम बनवू शकता का? मॅकव्हील बनवू शकता का?
किंवा मॅकव्हील नाहीये, तुम्ही टायर किती साईजचा पाहिजे, किती रेडियस पाहिजे. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल, आणि लाईव्ह आहेत ना, तुम्ही नेटवर सर्च केलं तर हिस्ट्रीच्या लोकांनी त्याच्यामध्ये, ज्यांनी कोणी हिस्ट्रीमध्ये बघितलंय त्यांनी त्याच्यातूनच इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. किचन मध्ये एव्हरीथिंग इज बीन डन स्टेप बाय स्टेप इन टू दॅट पर्टिक्युलर डिश, मगच ती डिश तशी तयार होती. पण तुम्ही जर त्याचा सिक्वेन्स बदलला तर गोष्ट बिघडती आणि डिशेस प्रॉपर होत नाही. पण आजकाल काय होतंय, तुम्ही स्मॉल प्लेट्स ऐकलेत का? स्मॉल प्लेट्स टू शेअर, सगळ्या छोट्या 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 एकदम दिले जातात आणि त्याच्यातूनच सफर, म्हणजे आपण खायचं त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये टेस्ट मॅटर नाही करत, त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला एकदम चांगला येऊ शकतो तुम्हाला. कारण का, एकदम छोटस बनवलंय. कालच गेलो होतो मी एका जागेत, तो प्रत्येक वेळेला तुम्हाला हार्डली आपल्या एका मोठ्या चमच्याने 1 चमचा नूडल्स सर्व करायचा, तेवढंच बनवायचं, तेवढंच सर्व करायचं, तेवढंच स्वीट्स, तेवढंच डेझर्ट्स. सो ह्याच्यामध्ये काय होऊन जातं की आता आपण असं कन्सिडर करू की दिस इज अजाईल, पण तुम्ही ते लहान थोडं 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 करण्याच्या नादामध्ये तुम्ही ऍक्च्युअल किती खाल्लेलं आहे हे कळत नाही, खरं सांगायचं म्हटलं तर. आणि डिशची टेस्ट पण तुम्ही एक्झॅक्टली तसं सांगू शकत नाही. बट वॉटरफॉल मध्ये तसं नव्हतं. राईट? गॉट इट? एनी डाऊट इन दिस? नो सर. Now, one important thing with all of the things, whether it was, आजही वॉटरफॉल वापरतात हा, असं नाहीये. आजही माझ्याकडे रिक्वायरमेंट येते की आमच्या टेस्टर्सला शिकवा, आमच्या डेव्हलपर्सला शिकवा, आमच्या लोकांना तुम्ही स्क्रमचं ट्रेनिंग द्या, ज्याच्यामध्ये माझी लोक वॉटरफॉल ट्रेडिशनल मेथोडॉलॉजीवरती काम करतात, त्यांना अजाईल झेपतच नाहीये. एक बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी ज्यावेळी एका कंपनीत काम करत होतो, नोकिया मधून एक माणूस आला होता. ही वॉज वर्किंग फॉर ऑलमोस्ट 25 years इन नोकिया. नोकिया सारखी कंपनी आहे, आजची गोष्ट नाहीये, नोकिया बंद होण्याच्या आसपासची गोष्ट आहे. सो तो त्या कंपनीमध्ये आला अँड दिस कंपनी हॅज ऑलरेडी अडॅप्टेड वॉटरफॉल मॉडेल, सॉरी अजाईल मॉडेल, आणि डेव्हऑप्स मध्ये काम करत होतो आम्ही त्यावेळेला. तो माणूस आला, लिटरली त्याला 3 महिने काय करत होतं, काय कसं चाललंय हे झेपतच नव्हतं त्याला. प्रत्येक गोष्टीला तो आमच्या जवळ यायचा. मग बाकायदा बसून त्याला त्याच्या डेव्हऑप्सची ट्रेनिंग दिली पूर्ण. हा, मी टेक्निकल म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सांगू शकतो, पण प्रोग्रामिंगचा माझा संबंध येत नाही, बिकॉज आय एम नॉट इन टू प्रोग्रामिंग. मग CI/CD मॉडेल काय असतं, मग रिलीज काय असतं, डिप्लॉयमेंट काय असतं, मेंटेनन्स काय असतं. तो म्हटला हे तर सगळे फीचर्स ऑलरेडी आहेत ना मग वॉटरफॉल मॉडेलमध्ये, मग काय ओव्हरलॅपिंग करते. Advantage, disadvantage. It took almost a month to give the live examples त्याच्यासाठी, आणि मग त्याच्यानंतर तो मार्गी आला. नाहीतर तो रिझाईन टाकण्याच्या परिस्थितीमध्ये होता, कारण तो स्वतःला त्या गोष्टीसाठी तयारच झाला नव्हता की आपल्याला अजाईल मध्ये काम करायचं. सो डोंट मेक दिस हॅपन विथ यू. ठीक आहे? Some of the people must have worked into previous projects. Don't let this happen with you. Okay? Be ready with new things. कळत आहे? Any doubt? Any doubt? नो सर. बरं. नेक्स्ट अजून एक इम्पॉर्टंट, काहीही करा, फीडबॅक घ्यायला विसरू नका. चांगला असून दे, वाईट असून दे, फीडबॅक पाहिजे म्हणजे पाहिजे. हा, फीडबॅक साठी तुम्ही मागे लागा, फीडबॅक घ्या. फीडबॅक कशा प्रकारे घेतो? वाय फीडबॅक इज इम्पॉर्टंट? चला सांगा, तुम्ही सांगा मला. माझं बोलणं खूप होतंय, तुम्ही सांगा. खरं तर बोलायचं नाहीये मला, पण वाय फीडबॅक इज इम्पॉर्टंट? वाय भाऊ? बिकॉज फीडबॅक घेतल्यानंतर आपल्याला माहित पडते की अजून काय काय इम्प्रूव्ह करावं लागेल, किंवा आपण काय स्वतःमध्ये अजून चेंजेस आणू शकतो किंवा एखादा प्रोडक्ट. चेंजेस वी कॅन ब्रिंग दी changes, required changes. There are 3 types of changes as I told you. So basic category ची येते ती required changes and unnecessary, necessary and unnecessary. Right? For example, मी काय सांगतो की एकदम व्यवस्थित चालू आहे प्रोजेक्ट, मी उगीच टेक्नॉलॉजी चेंज करायला सांगतो, मी उगीच टूल्स चेंज करायला सांगतो ऍज अन फीडबॅक. बरोबर आहे का चुकीचं आहे? गरज नसताना मी टूल्स चेंज करायला सांगतो, ऑटोमेशन टूल्स किंवा रिपोर्टिंग टूल.
मग परत सगळ्यांना नवीन शिकावं लागेल. बरोबर आहे का चुकीचं आहे? शंतनू कळतंय काय? काय क्वेश्चन विचारलं कळतंय का? क्वेश्चन काय कळतंय का? ओके, वी आर वर्किंग. तुम्ही एका प्रोजेक्ट वरती काम करताय, रिपोर्ट पाठवताय, पण अननेसेसरीली मी येतो तिकडं आणि ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणतो नाही नाही शंतनू, उद्यापासून तुम्हाला दुसरं टूल वापरावं लागेल, हे टूल डेप्रिकेट होणार आहे किंवा हे टूल आपण काढून टाकू. अननेसेसरी चेंज. हे सोनो चाललंय ना, रिझल्ट देत आहे ना. चांगला शेफ जर तयार करत असेल, अननेसेसरीली ज्याला माहिती नाही की जो नवीन आहे त्याच्या हातामध्ये कारभार का द्यायचा? प्रॉब्लेम होतो ना. थोडे दिवस तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, नवीन चेंज आणल्यानंतर काय होतंय. डमी प्रोजेक्ट वरती अप्लाय करा. डमी प्रोजेक्ट मध्ये जर चेंजेस दिसले, ओके सुटेबल आहे, फास्ट आहे, ऑटोमेटेड आहे, इट इज युजफुल, मग तुम्ही स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह करू शकता. राईट? समजतंय? Yes. So it is important. See, surprises are only welcomed in birthday parties and weddings. Remember, surprises are not welcomed into the professional world. बाकी कुठंही चालेल. नवरा बायकोला सरप्राईज देऊ शकतो, बायको नवऱ्याला सरप्राईज देऊ शकते, पोरं त्याच्या फॅमिलीचे, त्याच्या वडिलांना आणि आई बापाला पण सरप्राईज देऊ शकतात, किंवा रिव्हर्स मध्ये व्हाईस वर्सा पण होऊ शकतं. पण कामामध्ये जर सरप्राईज दिलं तर मग अवघड होऊन नसतं. ओके, सो ऑलवेज इंट्रोड्यूस व्हॉट एव्हर इज टू बी इंट्रोड्यूस इन अ व्हेरी लिनियर मॅनर. तिथं स्टेप बाय स्टेप इंट्रोडक्शन करा. सो फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट टाइप ऑफ चेंजेस आर रिक्वायर्ड, व्हॉट टाइप ऑफ आर रिक्वायर्ड चेंजेस विल बी ऍप्लिकेबल इन दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट. हे तुम्हाला कधी कळेल? ज्या वेळेला तुम्ही फीडबॅक घेणार आहे. फीडबॅक घेण्याचे खूप मेथड आहे. मला सांगा, अमेझॉनवर तुम्ही काही खरेदी केली आहे, फीडबॅक घ्याला तुम्ही, काय ते अजून एक फ्लिपकार्टवर, ईबेवर खरेदी केलं असेल, फीडबॅक दिलाय का? कधी कधी रॅपिडोमध्ये किंवा कधी कधी तुम्ही कुठले ते उबर, ओला, आधी काय असायचं रेटिंग, तो रिक्षावाला स्वतःच 5 स्टार टाकून द्यायचा स्वतः. बघितलंय का काही वेळेला? येस, ऑप्शन होता त्याला टाकायला. त्यामुळे मग काय करायचं, ते त्यांची रेटिंग स्वतःहून वाढवून घ्यायचे जास्त कॉल घेण्यासाठी. पण नंतर ते उबरला आणि ओलाला कळालं, रॅपिडोला कळालं, मग त्यांनी काय केलं, काही दिवस त्यांनी युजरला दिलं ते ऑप्शन. आता तर ते पण गरज नाही. आता त्यांनी सगळं सिस्टम चेंज करून घेतलेली. मग फीडबॅकच्या संदर्भातलं यू कॅन डू इट स्टार रेटिंग. बरोबर ना? 5 स्टार असतं, त्याच्यामध्ये तुम्ही रेटिंग देता. गुगल रिव्ह्यूज, स्टार रेटिंग. त्याच्यानंतर स्केल रेटिंग बघितलंय का? 1 to 5, 1 to 10. येस, 1 to 5, 1 to 10. किंवा मग गुड, मीडियम, बॅड असं येतं. बरोबर? Yes. सिमिलर काइंड ऑफ थिंग्स फीडबॅक मध्ये राहणार. बरं, फीडबॅक इज ऑल्सो सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह. फीडबॅक सब्जेक्टिव्ह म्हणजे काय की फीडबॅक मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह देणार आहे त्यांना. फॉर एक्झाम्पल, कॉल्स व्यवस्थित हँडल करत नाहीयेत, तुमचे एजंट्स अँग्री असतात. राईट? शंतनू आता त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय किंवा वरून त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मी पण करून आलेलो आहे. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, त्याच्यामध्ये लोक आयरेट असतात, चिडतात. किती असे कस्टमर्स असतात ज्यांना मला खूप राग येतो अशा वेळेला. मग मी जर बोललो आणि एखाद्या कस्टमरला मी खूप झापलं, काय होईल? फीडबॅक वुड बी नेगेटिव्ह. हे शंतनू बरोबर का नाही? आपल्याला CSAT घ्यायचं असतं का? कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेट. ओके, सो फीडबॅक इज इम्पॉर्टंट. फीडबॅक शुड बी ऑलवेज प्रॉम्प्ट. आज झालंय आणि महिन्याभराच्या नंतर तुम्ही फीडबॅक घेतात, चालत नाही. ऍज अ टेस्टर यू शुड ऑल्सो टेक द फीडबॅक फ्रॉम एव्हरीवन विथ द कन्सर्न पीपल. येस और नो? कळतंय? येस, कॅन आय गो अहेड? ओके, मग नंतर व्ही मॉडेल सांगितलं तुम्हाला. व्ही मॉडेल काय आहे? व्ही मॉडेल इज द methodology in which there is an associated testing level with a development level.
every असं सांगू, every development level will have a testing level associated with it. As soon as you develop, there is a testing done. Initially the code would be developed from the design. You go for the unit testing, immediately unit testing, unit development, unit केलं, इथं code develop केला, ठीक आहे, कोड डेव्हलप केला, टेस्टिंग झाली, कोड इंटिग्रेट केलं, मॉड्यूल झाले, इंटिग्रेशन टेस्टिंग झाला, परत मॉड्यूल्स इंटिग्रेट केले, सबसिस्टम केलं, परत इंटिग्रेशन टेस्टिंग झालं, सबसिस्टम्स इंटिग्रेट केलं, एक अख्खी सिस्टम तयार झाली, ऍक्सेप्टन्स टेस्टिंग झाली, मग ऍक्सेप्टन्स टेस्टिंग झाली, मग तुमचं रिग्रेशन आणि तुमचं रिटेस्टिंग हे सगळं होऊन मग फायनली काय होतंय, डिप्लॉय केलं जाते, रिलीज केलं जाते, मग कस्टमरला मिळत आहे आणि मग त्याच्यानंतर कस्टमर कडून एंड युजर बग्स येतात किंवा फीडबॅक येतो. दिस इज व्हॉट इज. आता हे वी का, तर त्याचा शेप दिलेला आहे त्यांनी, बेसला कोड आहे, इकडचा आणि इकडचा जो त्याचं जे काही लीड्स आहे त्याच्यामध्ये इथं एव्हरी डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी विल हॅव अ टेस्टिंग ऍक्टिव्हिटी. एनी डाऊट इन दॅट? एनी डाऊट इन दॅट? नो सर. हे परत घेईल पण त्याला डिटेलमध्ये असेल, फक्त एवढं समजून घ्या. व्ही मॉडेल वरती क्वेश्चन्स येतातच येतात, ठीक आहे. मग प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये गोल्स असतात ना. व्हॉट इज गोल्स? समथिंग दॅट इज टू बी अचीव्ड. मग आपण रिव्हर्स मध्ये घेऊ, बॉटम टू टॉप घेऊ आपण, बॉटम अप. ओके, मग कसं येईल? इंडिव्हिज्युअल गोल्स असतील. एव्हरीबडी विल हॅव देअर इंडिव्हिज्युअल गोल्स विच आर नोन एज KRAs और KPI. येस और नो? आता पण आहेत तुम्हाला KRA KPI, ते झालं. त्याच्यानंतर काय असतं? टीम लेवलचं गोल असतं, टीम लेवलचं गोल असतं. ऍट द एंड ऑफ द डे I इज रिप्लेस्ड विथ वी अँड अस. येस और नो? मग तिथं कार्तिक नसेल, तिकडं टेस्टिंग टीम असेल, तिथं वैभव नसेल, तिथं WBT टीम असेल, व्हाईट बॉक्स टेस्टिंग टीम असेल, राईट. मग त्याच्यानंतर टीमचा गोल झाला की मग त्याच्यानंतर तुमचं इथं ऑर्गनायझेशन, बेसिक सांगतोय तुम्हाला, ऑर्गनायझेशन लेवलमध्ये. मग प्रत्येक लेवलला ऍडमिनिस्ट्रेशनची गरज आहे. मला सांगा, तुम्ही स्वतःवरती जर नियंत्रण नाही ठेवलं, वेळेवरती तुम्ही गेले नाही, वेळेवरती तुम्ही तेवढ्याच टाइम मध्ये टेस्टिंग कम्प्लीट नाही केलं, काय होऊ शकतं? अंधेर नगरी चौपट राजा आहे की नाही, राईट. कशाचं काय, कुठं पत्ता नाही, काय नाही, काही कम्प्लीट होणार नाही. येस और नो? बरोबर आहे का शंतनू? कळतंय का? वैभव बरोबर. So there should be a control on everything. And who brings the control? Either management or administrative people, right? So self-administration, self-control is one of the most important thing. Second is, please cameras on kara. Second is important, very important thing is, आता ह्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे तुम्ही रिपोर्ट पाठवता, रोज पाठवता, राईट. दॅट इज नोन एज DSR, डेली स्टेटस रिपोर्ट, WSR, वीकली स्टेटस रिपोर्ट, मंथली स्टेटस रिपोर्ट. का? मला ऍज अन प्रोजेक्ट मॅनेजर और उद्या तुमच्यापैकी कोणी प्रोजेक्ट मॅनेजर झालं, बसल्या जागेवरती सगळं रिपोर्ट मला ऍज अन डॅशबोर्ड म्हणून समोर पाहिजे. येस और नो? येस. I'll get that thing within fraction of seconds, of within few minutes. मग याच्यामध्ये मला काय करायचंय? प्रत्येक गोष्ट जी डेव्हलप केली गेलेली आहे ती पण बरोबर आहे का नाही मला रॅन्डमली चेक करावं लागेल, रॅन्डमली चेक करावं लागेल. बरं, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. नाउडेज व्हॉट हॅज हॅपन्ड इज, कस्टमर कधीही येऊ शकतो, कुठलाही बग ओपन करू शकतो आणि ते सिनारिओ रीड करू शकतो, टेस्ट सिनारिओ, आणि तो एक्झिक्यूट करू शकतो. कोणी थांबवणार नाही. बिझनेस अनालिस्ट, product owner and customer representative, they have the permissions. They will come down, they will open any of the bug, and जर closed bug आहे, closed and verified, they will open randomly. ह्याचा अर्थ काय होतो की एक गाडी आहे, एक गाडी तयार केली गेलेली आहे, सगळं ओके ओके. तुम्ही बघितलं असेल ना, गाडीच्या काचेवरती ओकेचं स्टिकर आहे, गाडीच्या हँडलवरती ओकेचं स्टिकर आहे, बोनेटवरती ओकेचं स्टिकर आहे, इंजिनवरती ओके, हे सगळं झालं. पण तरी पण एक मेकॅनिक येतो, गाडी स्वतः चालवून बघतो, आवाज बघतो आणि मग सांगतो
अरे इथं अजून एक राहिलेलं आहे याच्यामध्ये, दर इज दिस इज अ फॉल्टी पीस. तसंच रॅन्डमली पिक करतात, यांना क्वालिटी इन्स्पेक्टर म्हटलं जातं. हे टेस्टिंगच्याच आतमध्ये पण यांना क्वालिटी इन्स्पेक्टर म्हटलं जातं. ओके, सो दीज पीपल विल कम. सो तुम्हाला पण ह्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे. ऑडिटर हेच करतो, ऑडिटर हेच करतो. ठीक आहे. नाव प्रत्येक गोष्टीमध्ये टेस्टिंग वेगळी असते. फॉर एक्झाम्पल स्पेसक्राफ्टची टेस्टिंग वेगळी असेल. गेम कंटेक्ट टेस्टिंग इज कंटेक्स्ट बेस्ड. रिमेंबर 7 rules बघितले होते. 100% टेस्टिंग इज नॉट पॉसिबल, एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज नॉट पॉसिबल, एरर इज फॉल्सिव्ह आपण सांगतो. या सगळ्या गोष्टी, पेस्टिसाइड पॅराडॉक्स वगैरे हे सगळे सांगितले होते. त्याच्यामध्ये 100% टेस्टिंग तर कधी पूर्ण होत नाही. टेस्टिंग विल चेंज ॲज पर दी कंटेक्स्ट. इथपर्यंत कळालं? कॅन आय गो हेड? Yes? Yes, sir. Yes, sir. Now, very important. Reasons for adopting software development models to project and product characteristics include. बरं, सगळीकडे एकाच टाईपचं डेव्हलपमेंट आहे का? नाही. Because everybody will be able to do their project or execute the project in different manner. कोण म्हणेल मी वॉटरफॉल मध्ये एकदम बेस्ट डेव्हलप करून देतो. समवन मे से दॅट मी आजही रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये किंवा DSD मध्ये एवढा चांगला आहे, तुम्हाला मी एकदम लवकरात लवकर तुम्हाला सगळं डेव्हलप करून देतो. राईट. कोण म्हणेल त्याच्यामध्ये अरे नाही असं नको, आपण एकदम पद्धतशीरपणे अजाईल मध्ये स्क्रम मध्ये करू. कोण म्हणेल डेव्हऑप्स मध्ये करे. सो ऑन व्हॉट बेसिस द प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड वॉटरफॉल मॉडेल और सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथडॉलॉजी इज बीइंग युटिलाइज्ड. So the first is differences in system product risk, complex or simple. आता एक सिंपल सांगतो. प्रोडक्ट रिस्क जी आहे, प्रोडक्ट रिस्क आणि प्रोजेक्ट रिस्क. प्रोडक्ट रिस्क काय म्हटलं? प्रोडक्टचे डायमेन्शन्स. इफ इट इज अन सॉलिड प्रोडक्ट, पण इथं सॉलिड प्रोडक्ट नाही, इथं सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहेत. मग सॉफ्टवेअर प्रोडक्ट मध्ये काय रिस्क येऊ शकतं की लिमिटेशन्स फक्त 10,000 युजरचेच ठेवलं, होऊ शकतं का प्रॉब्लेम? बँकिंग आहे. उद्या जर तुम्ही बँकिंगला 10,000 युजरचीच लिमिट जर ठेवली आणि अनफॉर्च्युनेटली एखाद्या दिवशी तुमच्या बँकिंगचे मेंबर्स जास्त झाले आणि त्यांनी एकाच दिवशी लॉग इन केलं, काय होणार आहे? क्रॅश होणार आहे, ऍप्लिकेशन क्रॅश होणार आहे, तुमचं वेबसाईट. इज इट अ रिस्क? येस. काही कल्चर्स मध्ये कलर नाही अवेलेबल नाहीये, ते वापरत नाही. ब्लॅक इज कन्सिडर्ड एज अन अनऑस्पिशियस. ओके, ब्लॅक इज कन्सिडर्ड बॅड इन सम ऑफ द कल्चर्स. आणि तुम्ही कम्प्लिटली तुमचा प्रोजेक्ट ब्लॅक थीम मध्ये ठेवला, काय होणार आहे मला सांगा? तिकडे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट हे किंवा ते प्रोजेक्ट घेतलं जाईल का? ते ऍप्लिकेशन घेतलं जाईल का? डाउनलोड केलं जाईल का? नाही. बिकॉज इन सम कंट्रीज, खरं सांगायचं हे केस झालेली आहे, सांगतो तुम्हाला. त्या कंडिशन मध्ये विडोला ब्लॅक कलरचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. विडो माहिती ना, विडो, त्यांना काही वाईट घडलं, मॉर्निंगचं साईन आहे त्याच्यासाठी. मॉर्न म्हणजे दुःख व्यक्त करणं. एक गेम आला होता, खूप, हे कधीच सांगतो तुम्हाला, 2014ची गोष्ट आहे. खूप भारी गेम डेव्हलप केला होता, खूप करोडो रुपये बिलियन्स मध्ये खर्च केले होते. एकदम फायनेस्ट गेम होता, मी पण खेळलेला होता तो सगळं. पण मी लोकलायझेशन टीम हँडल करत होतो. माझी टीम तिकडे एनव्हीडियाची गोष्ट आहे ही. आम्ही गेम टेस्ट करायचो, लॅपटॉप, नेटबुक, एअरबुक सगळ्यावर टेस्ट करत होतो. अनफॉर्च्युनेटली काय झालं, आम्हाला ते ब्लॅक थीम जरासं आम्हाला खटकलं, कारण ते ज्या कॉन्टिनेंटमध्ये रिलीज करणार होते त्या कॉन्टिनेंटमध्ये, ह्या कंट्रीमध्ये किंवा आजूबाजूच्या छोट्या छोट्या कंट्रीजमध्ये ब्लॅक तर सगळीकडेच नको म्हटलं जातं, पण ह्या कंट्रीजमध्ये त्याला अक्षरशः म्हणजे वापरतच नाही तिकडचे. इव्हन त्यांच्या डेली गोष्टींमध्ये पण ते ब्लॅक वापरत नाही काय. तर ह्या कंपनीने काय केलं, मॅक्झिमम जे काय होतं ते ब्लॅक थीम ठेवली होती. आम्ही त्यांना सांगितलं की ते ठेवू नका, प्रॉब्लेम होईल. तर त्यावेळेला निग्लेक्ट केलं, शेअर निग्लेक्ट केलं त्यांनी. पण जसं त्यांनी निग्लेक्ट केलं, रिलीज झाला, लिटरली मी तुम्हाला सांगतो हार्डली 10 to 15 फक्त % सेल झाला, जिथे त्यांना ओव्हर एक्सिडिंग सेल वाटलं होतं.
पण झालं नाही. आणि परत कंपनी आमच्याकडे आली आणि मग कंपनी बाकायदा आम्हाला त्यांनी माफी मागितली. म्हटलं नाही, आम्ही तुमचं ऐकलं नाही, आम्हाला सॉरी फॉर दॅट, आणि आम्ही तुम्हाला परत हे सगळं टेस्ट करून डेव्हलप करून देतो, थीम चेंज करून देतो, पण तुम्ही परत व्यवस्थितपणे टेस्ट करा. मग त्यांचं जे काही कलर हे ते व्हायब्रंट कलर वगैरे ते सगळं आपण केलं. त्याच्यानंतर आम्ही सांगितलं गो म्हणून ग्रीन सर्टिफिकेशन दिलं. एक्झॅक्टली त्याच्या नेक्स्ट इयर म्हणजे 2015 मध्ये गोमापे घातला होता त्या गेमने. मला काही त्या गेमचं नाव नाही माहिती, पण ऑल ओव्हर दी वर्ल्ड इट इज वन ऑफ द बेस्ट गेम टिल नाव. तर त्या गेमचं ते कंडिशन होती. सो तुम्हाला ते बघावं लागेल. इज इट अ प्रोजेक्ट रिस्क? येस. ओके, यू नीड टू अंडरस्टँड. दुसरं, अ प्रोजेक्ट और प्रोग्राम कॅन इन्क्लूड मेनी बिझनेस युनिट, अ कॉम्बिनेशन ऑफ सिक्वेन्शियल अँड अजाईल डेव्हलपमेंट. काही जागेत आता वॉटरफॉल मॉडेलचं ऍडव्हान्टेज काय? बेटर प्लॅनिंग, बेस्ट प्लॅनिंग सांगतो मी तुम्हाला. एकही गोष्ट तिथं चुकणार नाही. काय करायचंय ते सगळं तुम्ही प्लॅन करणार आहे. बट अजाईल मध्ये काय होतंय? अजाईल मधले सगळं अनस्टेबल आहे. तुम्ही इम्पॉर्टंट काय करायचंय ते विसरून जाल, किंवा खूप महत्वाचं काय करायचंय ते विसरून जाल, किंवा एकदम छोट्यातली छोटी गोष्ट जी पुढे जाऊन ब्रेक थ्रू होईल ते विसरून जाल, किंवा टेस्टच करत नाहीये. दिस कॅन बिकम अ मेजर रिस्क. म्हणून आता काय होतं, प्रोजेक्ट ज्यावेळेला डेव्हलप होतो ह्याच्यामध्ये काही पार्ट वॉटरफॉल मॉडेलचा घेतला जातो, काही मग आयटरेटिव्ह डेव्हलपमेंटचा केला जातो. ठीक आहे, आयटरेटिव्ह इज फॉर अजाईल. आता तुम्ही सेफ ऐकलंय का? सेफ म्हणून ऐकलंय का? स्केलेबल लिहितात बघा, सेफ SAF तिन्ही कॅपिटल असतं आणि ई छोटा असतो. स्केलेबल अजाईल फ्रेमवर्क खूप मोठे प्रोजेक्ट्सवर काम करतात. ह्याची जी सायकल आहे, स्क्रमची जी सायकल आहे स्प्रिंटची, ही 2 महिन्यापर्यंत जाते. डायरेक्टली 8 आठवडे. जिथे तुम्हाला 2च आठवडे मिळतात तिथे मी तुम्हाला 8 आठवडे देतोय. म्हणजे प्रोजेक्ट ऑलमोस्ट 4 टाइम्स बिगर आहे. विचार करा तुम्ही केवढा मोठा प्रोजेक्ट असेल. आणि हे ऑल ओव्हर दी वर्ल्ड प्रोजेक्ट वापरलं जातं. हे पण आपल्याला थोडं इंट्रोडक्शन देऊन टाकेल मी तुम्हाला. ठीक आहे. सो त्या कंडिशन मध्ये प्रॉपरली तुम्हाला प्लॅनिंग जे आहे ते वॉटरफॉल मॉडेल थ्रू जमतं. ठीक आहे. सो इट्स अन इम्पॉर्टंट थिंग. आणि नेक्स्ट इज स्पीड टू मार्केट. शॉर्ट टाइम टू मार्केट और स्पीड टू मार्केट. आता एक एक्झाम्पल घेतो. ऍपलनी 16 मॅन्युफॅक्चर केलं सपोज. ठीक आहे. ऍपलनी मार्केटमध्ये 1 एप्रिलला आणलं, एप्रिल फुलच्या दिवशी. ठीक आहे. आपण जस्ट एक इमॅजिन करू. मला सांगा त्याचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट, सपोर्ट सिस्टम हे 1 तारीखलाच लॉन्च झालं पाहिजे का नाही? त्याच्या आधीच इनफॅक्ट लॉन्च झालं पाहिजे. कारण एक उदाहरण घेतो. 16ला मी ऍपल आयफोन घेतला विकत. मी डायरेक्टली ऍपलच्या कॉल सेंटरला कॉल करतो आणि सपोज शंतनू बसला असेल तिकडं. मी शंतनूला सांगतो की शंतनू, आय परचेस्ड एन ऍपल 16. आय वॉन्ट टू मायग्रेट माय अकाउंट फ्रॉम ऍपल 13 to 16. पहिल्याच दिवशी कॉल येऊ शकतो का? येऊ शकतो. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? है ना? बरोबर. मग असं आहे. कंपनीमध्ये गेले, तुम्ही लॅपटॉप घेतला, तुम्ही एकदम लो एंड वाल्या लॅपटॉपवर काम करत होते. कंपनीने तुम्हाला एकदम भारीतला लॅपटॉप दिला, एकदम हाय एंड लॅपटॉप दिला. तुम्ही काय म्हणणार आहे कंपनीच्या लोकांना किंवा सपोर्ट सिस्टम लोकांना? बस मायग्रेट करून द्यायचंय, लवकरात लवकर करून दे. त्याच दिवशी तुम्ही जाऊन सांगणार का नाही? राईट. दॅट इज स्पीड टू मार्केट. म्हणजे काय? जसं डेव्हलप होतंय तसं टेस्ट झालं पाहिजे. जसं रिक्वायरमेंट येते तसं युजर स्टोरीज बनले पाहिजे. जसं युजर स्टोरीज बनते तसं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. जसं डेव्हलपमेंट झालं तसं टेस्टिंग झालं पाहिजे. जसं टेस्टिंग झालं तसं रिलीज पण झालं पाहिजे. आणि जसं रिलीज झालं एंड युजर बग झाले लगेच फिक्स पण केलं पाहिजे. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन अजाईल. कळतंय? हो सर. दिस इज इम्पॉर्टंट. गिव्ह मी अ मोमेंट. आता हा जो टॉपिक आहे खूप महत्वाचा टॉपिक आहे. विल स्टार्ट विथ द थिंग्स दॅट इज टेस्ट लेवल्स. इथपर्यंत माझं बोलणं होतं किंवा ह्याच्या पुढे पण थोडंसं असेल. वन्स आय स्टार्ट विथ द टेस्ट लेवल्स आय गिव्ह यू द ब्रीफिंग. तिथून पुढे मग तुमचं बोलणं राहणार आहे. कुठल्या वेळेला कुठलं टेस्टिंग ऍप्लिकेबल आहे, कुठली टेस्ट लेवल वापरायची आहे. मग इथून पुढे मी तुम्हाला
हे पण देऊन टाकेल, टेस्ट केस लिहिण्याचे पॅटर्न्स देईल मी तुम्हाला, किंवा मग तुम्हाला टेम्पलेट्स देईल. त्या टेम्पलेट्स मध्ये तुम्हाला सगळं फिल करून तुमचं तुम्ही टेस्ट केसेस डेव्हलप करायचे, राईट. इथपासून खूप सारं ऍक्टिव्हिटी वर्क पण हळूहळू चालू होऊन जाईल. एव्हरीबडी स्पेसिफिक फॉर वैभव, बिकॉज ही इज इगर टू डू दोज थिंग. असं नाही म्हणते की चुकीचं आहे, पण ते केलं पाहिजे प्रत्येकाने, राईट. वैभव, येस येस सर. कार्तिक, समजतंय? युवराज, एनी डाऊट? हो सर. ओके, सर. बरं. आता एकदम सिम्पल आहे ह्याच्यामध्ये. मला सांगा, वेगवेगळे टेस्टचे लेवल्स का केले? व्हॉट इज द रिझन? वेगवेगळ्या टेस्टचे लेवल्स का केले? टेस्टचे लेवल्स म्हणजे काय की everybody who is involved into the project will do different types of testing, will do the testing at superficial level, at the intermediate level and at the deep level. पाहिजे का नाही? एक उदाहरण घेऊ. हे कुठून घेतलेलं आहे ते पण सांगतो तुम्हाला. मेडिकल डोमेन मधून घेतलेलं आहे. मेडिकल डोमेन मध्ये जर एखादा माणूस आजारी असेल, if someone is not feeling well, when he goes to doctor, सिंपल असेल. फॉर एक्झाम्पल सर्दी, खोकला आत्ता कॉमन आहे का? ऍटमॉस्फिअर चेंज होत आहे, एन्व्हायरमेंट चेंज होत आहे. इतके दिवस कडक उन्हाळा होता, आता काय झालंय, ढगाळ वातावरण येईल, अजून थोड्या दिवसांनी एकदम पाऊस चालू होऊन जाईल. हे सोनो, त्याला मान्सून लवकर पण सांगितलंय. आता इथं काय झालं, सुपरफिशियल लेवलवरती डॉक्टर काय बघणार, सर्दी झालंय, खोकला झालंय, थोडीशी कणकण आली आहे, हे घे पॅरासिटामॉल, हे घे सिट्राझिन आणि हे घे ही अँटीबायोटिक एझिथ्रोमायसिन किंवा एखादी सिंपल कुठलं तरी देऊन टाकलं. काय झालं, डॉक्टरनी एकदम डीप मध्ये जाऊन बघितलं का त्याला? डॉक्टरनी त्याला स्टेटोस्कोप वापरेल, जास्तीत जास्त चेस्ट बघेल, क्लिअर आहे, बेसिक मेडिसिन देऊन टाकले. येस नो? कॉमन कोल्ड म्हणतो आपण त्याला. येस, सुपरफिशियल लेवल टेस्टिंग. He didn't go much deeper into it. पण एक पेशंट येतो, सर माझं सर्दी आज 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, कमीच होत नाहीये आणि कफ पण पडायला चालू झालाय. आता मला सांगा, डॉक्टर काय करतो? डॉक्टर म्हणतो, अरे मला वाटलं तर नॉर्मल सर्दी खोकला असेल, तुमचं अजून कमी नाही झालं, औषधं तर व्यवस्थित घेतली का? हो सर, तुम्ही दिली सगळी औषधं घेतली, अजून मी 3 दिवस एक्स्ट्रा पण घेऊन बघितली, पण कमीच नाही झालं. बरं, आपण एक काम करू, आपण काय करू, एक एक्सरे काढून घेऊ छातीचा. बरोबर आहे का? येस. आता काय झालं, इंटरमिडिएट लेवल टेस्टिंग झालं, राईट. नेक्स्ट काय झालं, जातो एक्सरे काढून घेऊन येतो, डॉक्टर बघतो, बरं हे औषध घे, लेवल 2 चे अँटीबायोटिक्स देऊन टाकले त्याला, ठीक आहे, सिफॅक्झॅमिन किंवा असे कुठले जोसेफ वगैरे तरी देऊन टाकले. चेक केलं दुसऱ्या वेळेला, परत एक 8 दिवस गेले. त्याला वाटलं तर डॉक्टरला की तो डॉक्टर काय एकदा झालं की पेशंट येणार नाही, पण परत आला पेशंट. अरे एक्सरे रिपोर्ट आहे, हे ब्लड रिपोर्ट आहे, तुम्ही जे सांगितलं होतं एक्सरे मध्ये बघून तुम्ही दिलं होतं, या अँटीबायोटिक पण खाल्ली पण फरक नाही पडला. आता डॉक्टर काय करेल, आता तो डीप लेवल टेस्टिंग करेल. काय करेल, बस अभी जाके तुम MRI करके आओ. आता जा MRI करून घे, लंग्सचं पर्टिक्युलरली MRI कर आणि मला सांग का आपण कफचं पण टेस्टिंग करून घेऊ, तुझ्या कफ जो बेडकी पडते त्याचं, है ना, बेडका बेडकी जे म्हणतात ते. आता हे झालं. सो आर देअर डिफरंट लेवल्स टू मेडिकल टेस्टिंग? सिमिलर बेसिस वरती आपल्याकडे पण टेस्टिंग. सुपरफिशियल लेवल वरती तुम्हाला वाटतंय वर कॉस्मेटिक आहे, कॉस्मेटिक म्हणजे कलर, हे ते, बटनची साईज, बटनचं लोकेशन, सिम्पल आहे हे करायला. UI टेस्टिंग आहे. सो दिस विल बिकम अन सुपरफिशियल ऑर UI टेस्टिंग. प्रोग्रामॅटिकल एरर येत आहेत, पण नॉट मच. कधीतरी एक प्रोग्रामॅटिकल एरर येत आहे, स्पेसिफिक कंडिशन मध्ये येत आहे, इंटरमिडिएटरी लेवल. आणि प्रत्येक वेळेला डबल क्लिक केलं की क्रॅश होत आहे ऍप्लिकेशन. तुम्ही ऍप्लिकेशनवर क्लिक केलं की ऍप्लिकेशन क्रॅश होत आहे. मेजर इश्यू आहे का? मग याला आपण काय करतो, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. मग काय आहे, प्रायोरिटी आणि सिव्हिअरिटी. द टर्म्स कम इनटू व्हॉट इज प्रायोरिटी अँड व्हॉट इज सिव्हिअरिटी. Severity is how much it affects the system. How much it affects the system. Crash होत असेल, severity 0, showstopper. Simple. आणि जर तो बिझनेसला इफेक्ट करत असेल तर प्रायोरिटी 0. मी मागाई उदाहरण घेतलं होतं. प्रिंटर घेतला, नवीन प्रिंटर घेतला, ऑल इन वन प्रिंटर घेतला, तुम्ही चालू केला, टेस्ट पेज दिलं
आणि लोगोच कुठल्या तरी वेगळ्या शेप मध्ये येतोय आणि कलर मध्ये येतोय. मला सांगा, तुम्हाला मनामध्ये डाऊट येईल का नाही हे डुप्लिकेट प्रिंटर घेतलाय का नाही म्हणून? कारण तुम्हाला माहितीये त्या कंपनीचा लोगो आणि त्या कंपनीचा लोगोचा कलर कुठला आहे, माहितीये ना? तर तुम्ही जर घेतलं, फॉर एक्झाम्पल मी ऍपल घेतला, चला ऍपलची बॅक साईड काय असते सांगा मला, कोण सांगेल? पण 2च मिनिट आहेत आपल्याकडे, लवकर, म्हणजे मी उद्या हे चालू. ऍपलचा लोगो असतो, ऍपलचा लोगो असतो. उद्या जर ऍपलचा लोगो मी रेड कलर मध्ये दिला तर तो कुठल्या कलर मध्ये असतो? सिल्वर. सिल्वर मध्ये आहे, राईट. उद्या जर मी तो एकदम ब्राईट रेड कलर मध्ये दिला की लोकांना आवडेल म्हणून, घेतील का लोक? नाही. इमिजिएट त्यांना डाऊट येणार आहे, अरे ऍपलचं स्टँडर्ड येते बरं, ऍपलचं साईज छोटी आहे, त्यांचं म्हणणं की सगळं अंगठ्याने केलं पाहिजे म्हणून त्यांची साईज छोटी होती. मग नंतर त्याच्यामध्ये बसलं नाही, मग स्मार्टफोन रिलीज झाले, सॅमसंग आणि लावा आणि बरेच कंपनी झाले, आणि त्यांनी काय केलं, त्या 5.6 स्क्रीन आणली आणि त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस करायला चालू केले त्यांनी, बरंच अवेलेबल स्क्रीन टाइम मिळाला. ऍपलला पण करावं लागलं का? इनिशियली लोक ऍपलला घ्यायला विचार करत होते की ऍपल तर नेहमी छोट्या साईज मध्ये स्क्रीन काढणार, डायरेक्टली हार्डली 3 इंचचं स्क्रीन, डायरेक्ट 5.6 कसं काय काढतं? इनफॅक्ट 5.6 पण नाही काढलं त्यांनी, 5 का काय, 4.6 का 5 काहीतरी केलं त्यांनी. तिथे लोकांच्या मनात भीती आली की नक्की ऍपलच आहे का, राईट? सो असं आहे. सो ऑल दीज थिंग्स विल कम इन टू टेस्टिंग. ओके, सो टुडे विल स्टॉप इट. सकाळी थोडासा उशीर झाला, उद्यापासून राईट टाइमला आपण स्टार्ट करू, ठीक आहे? ओके. इंस्टाग्रामचं टेस्ट केलं का? टेस्ट केलं का? काय होतं? काय कमेंट सेक्शनला एवढा काही इश्यू येत नाही सर, कारण की आपण ना मोठा जरी टेक्स्ट जरी टाकलं ना तरी काही इश्यू येत नाही. सेम ऍज फेसबुकला. ओके, कारण मेटाने कसं डिझाईन ठेवलेलं आहे त्याच्या, ठीक आहे ना? आता तुम्ही काहीतरी वेगळं करा, इन्स्टामध्ये करा, फेसबुकमध्ये करा, व्हॉट्सअपमध्ये करा. बरं, कंटिन्यू तुम्ही होल्डचं बटन प्रेस करा व्हॉट्सअपमध्ये, व्हॉइस रेकॉर्डिंग, पण व्हॉइस रेकॉर्ड करू नका. काय होतं एकदा ट्राय करून बघा, माहिती ना खाली बटन आहे होल्डचं. हो सर. किंवा ऍट अ टाइम तुम्ही कॉन्टॅक्ट किती ऍड नाही, जास्त करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. मोठी फाईल ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करा, काय होतंय बघा. ओके, हा पण स्वतःच्या जबाबदारीवरती. व्हॉट्सअप क्रॅश होऊ शकतं, ठीक आहे? मोठी साईज म्हटल्यावर क्रॅश, किंवा तुम्हाला जे दुसरं काहीतरी वेगळं वाटत असेल ते करा आणि उद्या सांगा. माझे पण आयडियाज थोडेसे इम्प्रूव्ह होतील. ओके, येस वैभव? येस येस. ओके, चला, थँक्यू. Yes, sir. Bye bye. Bye. Take care. Yeah. Okay, sir.